नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्तपैकी श्रावण महिना चालू आहे, आपल्याला मच्छीची आठवण येत असेल त्यासाठी सुरणसुद्धा आपण तसंच मच्छीसारखा तळून घ्यायचा आहे। तळलेले सुरणाचे काप, त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। आपला सुरण स्वच्छ साफ करून धुवून त्याच्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत। तांदळाचं पीठ, लसूण, आगरी कोळी मसाला, हळद, कोकमाचा आगळ, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आहे ना, आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि सुरणांच्या कापांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम मी टाकणार आहे कोकमाचा आगळ, चवीनुसार मीठ, हे लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक 5 ते 10 मिनिटं आपला सुरण चांगला ह्याच्यामध्ये मुरत ठेवायचा आहे। आता एक 10 मिनिटांनंतर यामध्ये हळद टाकायची आहे, आपला आगरी कोळी मसाला, थोडासा लसूण, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला सर्व सुरणाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। इथे तुम्ही कोकमाच्या आगळऐवजी लिंबू सुद्धा वापरू शकता। तर मसाला लावून आहे ना, आपल्याला एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे मॅरिनेट करून। एक अर्धा तासानंतर आपला सुरण चांगला मसाल्यामध्ये मुरला आहे। आता आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे मस्तपैकी लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। अशा प्रकारे सर्व सुरणांना मी हे लावून घेणार आहे आणि एकीकडे आपलं तेल तापत ठेवायचं आहे। आता इथे आपला तवा चांगला गरम झालेला आहे, यामध्ये मी 2 ते 3 पळा तेल टाकणार आहे। लसूण टाकायचं आहे आणि आपले एक काप टाकायचे आहे। अशा प्रकारे सर्व काप मी टाकून घेणार आहे। आता आपल्याला हे काप आहेत ना, झाकण देऊन मस्तपैकी 15 ते 20 मिनिटं स्लो गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत। एक 5 ते 7 मिनिटांनंतर सुरणाच्या काप पलटून घ्यायचे आहेत। आता हे सुद्धा झाकण देऊन आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचे आहे। फायनली एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपला सुरण चांगला शिजलेला आहे।
आता मी गॅस बंद करणार आहे. मस्तपैकी मच्छीसारखे कुरकुरीत सुरणाचे काप आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपले मस्त झणझणीत आणि कुरकुरीत असे सुरणाचे काप. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.